एएनएस लाइव न्यूज़ इस वक्त मौजूद हूँ मैं कैंप में, जहाँ पे सारे उम्मीदवार बहुत ही उम्मीद के साथ यहाँ पे फॉर्म भरने के लिए आ रहे हैं। आइए देखते हैं कि संख्येमध्ये महिला पण सामील आहेत। सर्वांनी कशा प्रकारे तुम्ही आशीर्वाद दिला? हा वॉर्ड 147 हा SC रिझर्वेशन झाला होता आणि तेव्हापासूनच एक गणित वेगळं होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवायचा आहे, निळा झेंडा फडकवायचा आहे आणि त्यासाठी मागच्या वेळेलासुद्धा ती उभीच होती। वडील होते ना, मी स्वतः होती। म्हणजे ते थोडासा त्या गोष्टींचा सगळा अनुभव असतो। आपण जेव्हा पाण्यात जातो तेव्हाच पोहायला शिकतो, माझं प्रत्येक वेळेला उदाहरण असतं। पण आज असं आहे की महायुतीमध्ये आम्ही सगळे पक्ष एकत्र आहोत आणि एकत्रितपणे आम्हाला फक्त एकच लक्ष आहे आमचं की धनुष्यबाण आहे चिन्ह, आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन तिला सगळ्यांनी, म्हणजे मी सगळ्यांना आवाहन करेन की तिला मतदान करा धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणाचं बटन दाबून महानगरपालिकेवरती भगवा पडतो। काही 8 वर्षांनंतर हा निवडणूक लागली आहे, किती महत्त्वाची आहे काय सांगा? ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची आहे, कारण खूप वर्षाच्या प्रदी कालावधीनंतर हा योग आला आहे आणि तो योग आमच्यासाठी सगळं खरं म्हणजे सुवर्ण काळ आहे आणि त्या सुवर्ण काळाचं सोनं कसं जपता येईल याचा आम्ही फक्त आता विचार करतोय। महायुतीच्या माध्यमातून एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे की जसं ही सीट RPIच्या वाटेला आली आहे तसंच सगळ्यांनी मिळून त्या गोष्टीसाठी, म्हणजे त्या सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही अशा पद्धतीने काम करू की 147 आणि 148 इथे धनुष्यबाण असेल आणि नगरसेवकसुद्धा शिवसेनेचा असेल। काही कुठेतरी गटर मीटर लाईट वाटत याची जिम्मेदारी नगरसेवकांवर होती। 8 वर्ष सरकार नव्हती, समस्या वाढलेली आहे कशा प्रकारे तुम्ही त्याच्यासाठी काय बघा, या मागच्या माध्यमाच्या माध्यमातून जेवढी कामं राहुल शेवाळ्यांच्या खासदार फंडातून करण्यात येत होती, परत जेव्हा इतर फंड शिंदेसाहेबांचा पण फंड आपण आणत होतो आणि त्याच्या माध्यमातून करत होतो, कुठेही आम्ही असं ठेवलं नाही की म्हणजे 100पैकी चला ती 80-90% कामं झाली असतील, 20% राहिली असतील। परंतु आज जर अशी यंग जनरेशन समोर येत असेल आणि त्यांच्या माध्यमातून अजून काही योजना नवीन येत असतील तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल, कारण आत्ताच्या घडीला आम्हाला यूथचं एक चांगलं पाठबळ आहे। जशी ही 147मध्ये आहे तशीच 142मध्ये सुद्धा 27 वर्षाची अपेक्षा खांडेकर आहे आणि मला माझ्या 20 वर्षाच्या नगरसेविकेच्या कालावधीचं आठवण झालं की मी पण तेव्हा अशीच होती आणि ही एक संधी आहे, त्या संधीचं नक्कीच ती सोनं करेल। हा निवडणूक जिंकणे किती महत्त्वाचं असणार आहे आणि जे लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रांती दिसत आहे, शिवसेना वर्सेस शिवसेना आणि वेगवेगळे नाही। ही निवडणूक आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ही निवडणूक महायुतीसाठी खूप महत्त्वाची आहे आणि शिवसेना एकच आहे, शिवसेना वर्सेस शिवसेना नाही आहे, ओन्ली शिवसेना। विरोधक म्हणते ते नकली शिवसेना आहे, ओन्ली शिवसेना धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि धनुष्यबाण आमच्याकडेच राहणार। उबाटा गटाचे लोक म्हणते आहे की ते नकली शिवसेना आहे। आम्ही त्यांना जाणतच नाही आहे, कोण मला नाही माहिती उबाटा वगैरे, पण मी शिवसेनेला जाणते। मी वयाच्या 20व्या वर्षापासून फक्त बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून काम करते आणि बाकीचे सुद्धा शिवसैनिक म्हणूनच काम करतात। जेवढं शिवसेनाचं सीट होतं तेवढं पूर्ण येणार आहे, त्याच्यापेक्षा डबल येतील अशी नक्कीच शाश्वती आहे, कारण यावेळेला लाडक्या बहिणी शिंदेसाहेबांच्या मागे आहेत आणि आत्तासुद्धा लाडक्या बहिणी शिंदेसाहेबांच्या मागेच राहणार आहेत, देवाभाऊंच्या मागे राहणार आहेत, रामदास भाऊंच्या मागे राहणार आहेत। तेव्हा बहिणींना चॅलेंज करू नका। बहिणी एक मोठं आव्हान घेऊन यावेळेला नगरसेवकाच्या रूपाने प्रत्येक बहिणीचं पाठबळ घेऊन इथपर्यंत आलेली आहे। नक्की असतं, स्त्री जिथे असते तिथे कुठलंही घर रिकामी नसतं। तसंच आमचं पक्ष हा फॅमिली आहे, आमची महायुती एक फॅमिली आहे आणि आमचं ते घर कधीच, महिला जिथे असेल तिथे वोट कधी कमी पडणार नाही। लाडकी बहिणी विधानसभामध्ये सर्वांना महायुतीचे सरकार आणलं, काय वाटतं परत यावेळी लाडकी बहीण फॅक्टर आहे एकदम सक्षम ठरणार आहे? एकदम सक्षम आहे, लाडक्या बहिणी कधीही विसरणार नाहीत। भावाची राखी बांधून ते इथपर्यंत आलेल्या आहेत भावाला, आणि त्यामुळे भावाला आता औक्षण करताना त्यांचा आशीर्वाद घेताना या बहिणींना पुढे करून भावाला ओवाळणी देणार आहे। 50% जे आरक्षण महिलांना मिळालं आहे त्याच्या कुठेतरी जे महिला आहेत त्यांना फायदा होत दिसत आहे। हो नक्कीच ना, 50% आरक्षण हे हवंच होतं आणि त्याच्यामुळे महिलांना एवढी मोठी संधी मिळाली आहे। खरंच मी कौतुक करेल सगळ्यांचं की आम्हाला इथपर्यंत संधी आणण्याचं, चला आमच्या रूपाने या सगळ्या नवीन जी पिढी आहे तिला त्याचा फायदा होतोय आणि त्या फायद्याचं रूपांतर नक्कीच ते त्यांच्या विभागासाठी कार्य करण्यासाठी करतील। तुम्ही नगरसेवक होता, तुमच्या
काही अनुभव आहे ते कसं सांगा बरं? मी वयाच्या 20व्या वर्षी नगरसेविका होते, पण त्याच्यावरती नंतर बराच काळ हा राहुल शेवाळ्यांच्या बॅकफूटचं काम करण्यामध्ये गेलं आहे आणि तिची एकदम स्ट्रॉंग, म्हणजे फक्त तो एक शाखा नाही तर 44 शाखा हँडल करण्याची हिंमत होती, हा क्षमता होती. म्हणजे मगाशी तुम्ही विचारलं की महिला करू शकतात, महिला काही पण करू शकते. आता असं वाटतं सरकारला पण समजलेलं आहे की महिला स्त्रीमध्ये जेवढा शक्ती आहे म्हणून हे म्हणून जास्तीत जास्त महिला मतदान, म्हणून महिलांना पण आवाहन करेन की त्यांनी याच 15 तारखेला भरघोस मतांनी शिंदे साहेबांच्या, देवाभाऊंच्या आणि रामदास भाऊंच्या पाठीशी राहा आणि धनुष्यबाणाला मतदान करा. भरपूर त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. 2012मध्ये पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि काही मतांमुळे आपण विजयी नाही झालो आहेत, पण यावेळेस नक्कीच आपण विजयी होऊ. काय सांगणार आहे? वहिनीचा आशीर्वाद भेटला तुम्हाला? हो नक्कीच. अरे आशीर्वाद काय, बहिणींचा प्रेमासोबत आहे आणि जिथे बहिणी तिथे काय धन्यवाद. काय मुद्दे असणार आहेत? जसे बेसिक मुद्दे आहेत, लाईटचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत, रस्त्यांचे पॉटहोलचे मुद्दे आहेत. सर्वात मोठा मुद्दा आहे मॅटर्निटी होमचा, तो एक मुद्दा आहे. आणि एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही आहे. जर एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जावं लागलं तर शताब्दी हॉस्पिटल किंवा सायन हॉस्पिटल. तर तिथे मी माझी एक ती मनशा आहे की तिथे एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असावं, लोकांना सोशल सिक्युरिटी भेटावी आणि त्यांचा उद्धार व्हावा, हीच माझी इच्छा आहे. इथे तुम्ही बघू शकता सगळे आहेत, सर्वांचं सहकार्य आहे, त्यामुळे इथे उपस्थित आहेत सगळे. सो बघू शकता तुम्ही, आहेत सर्वांचं, त्यांचा आशीर्वाद पण आहे आणि पुढे पण असणार. धन्यवाद. मॅडम आपण सोबत हे बघा, आता आपली महायुती आलेली आहे आणि ह्या ताई आपली महायुती आलेली आहे आणि आता 8 वर्ष निवडणूक लागलेली आहे आणि आपले हे भरघोस आपली विजयी सगळ्या होणार आहेत, सगळ्या कामं चांगली करणार आहेत. बस जय जय महाराज.